नमस्कार मंडळी, मी सुरेखा. तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला माझ्याकडून धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा. तर धनतेरसची पूजाविधी मी अगदी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. चला आपण पटकन सुरुवात करूया. तर मी इकडे पाटावर एक कपडा अंथरून घेतलेला आहे आणि आपल्याला पहिला कलश पूजन करायचं आहे. पाटाभोवती छानशी रांगोळी घालून घ्यायची आहे. नंतर कलशाला आपल्याला हळदी हळदी कुंकू लावायचं आहे किंवा कुंकुणी असं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. कलशामध्ये पाणी घातलेलं आहे मी आणि जसं आपण नेहमीप्रमाणे कलश भरतो तसा भरायचा आहे आणि कलशाच्या बाजूनी हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. हळदी कुंकू लावताना खालून वरच्या दिशेला लावायचं आहे. नंतर कलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा घातलेले आहेत मी. त्याच्यानंतर फूल घालायचं आहे, दुर्वा घालायचे आहे आणि सुपारी घालायची आहे. छोटी विड्याची सुपारी येते ती आणि एक नाणं घालायचं आहे. नंतर त्याच्यानंतर मी इकडं आंब्याची पानं घेतलीत बघा. त्याच्याऐवजी तुम्ही विड्याची पानं पण ठेवू शकता. अशी 5 किंवा 7 पानं घ्यायची, ती ठेवायची कलशावर आणि नंतर त्याच्यावर आपल्याला असं नारळ ठेवायचा आहे व्यवस्थित असा. नंतर त्याला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे वेणी असेल तर वेणी घालायची अशी ह्या पद्धतीने. आता आपला कलश तयार झालाय. आता आपल्याला तो स्थापन करायचा आहे. तर जिकडे आपण स्थापन करणार आहे कलश तिकडे आपल्याला अशा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि नंतर त्याच्यावर आपल्याला तो कलश ठेवून द्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. माझ्याकडे एक असा फोटो आहे, तो मी ठेवलेला आहे. लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो आहे. त्याच्यानंतर हे धन्वंतरी देवाचा फोटो आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी सुपारी ठेवली तरी चालते. विड्याच्या पानावर आपण सुपारी ठेवायची. नंतर थोड्याशा अक्षता घालून दिवा लावून घेतलाय. नंतर आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे. नंतर दिव्याची पूजा करून झाली की आपण जे फोटो ठेवलेले आहेत त्याची पूजा करायची आहे आपल्याला. आता फोटोंची पूजा झाली तर मी इकडे असं जोडीने अशी पानं ठेवलेली आहेत, म्हणजे 2 2 2 अशी ठेवलेली आहेत. तर त्याच्यावर आपल्याला पहिला गणपतीची स्थापना करायची आहे. तर पहिला आपण गणपती ठेवूया. तर हे देव स्थापन करायच्या अगोदर आपल्याला त्यांना स्नान घालून घ्यायचं आहे आणि नंतर स्थापना करायची आहे. तर गणपतीला पण गंध अक्षदा फूल दुर्वा घालून घ्यायचे. नंतर त्याच्या बाजूला आपल्याला लक्ष्मी मातेची स्थापना करायची आहे. तर लक्ष्मी मातेला हळदी कुंकू अक्षदा फूल घालून घ्यायचंय आणि नंतर कुबेरची स्थापना करायची आहे. तुमच्याकडे मूर्ती असेल कुबेरची तर ती ठेवू शकता तुम्ही, नसेल तर आपण सुपारी ठेवायचे. नंतर धन्वंतरी आज आयुर्वेदिक देवता मानली जाते, म्हणून जे पण तुम्हाला आयुर्वेदिक गोष्टी काही मिळतील तर त्याची पण पूजा करायची आहे. मी इकडे कढीपत्ता घेतलेला आहे, तुळस आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तर आपलं जे मिळेल ते तुम्हाला आयुर्वेदिक गोष्टी त्याची पूजा करायची आहे. तो धन्वंतरी देवाचा फोटो असेल त्याच्या समोर ठेवायचा आपल्याला. आणि आज खास म्हणजे गुळ आणि धण्याचा नैवेद्य दाखवला जातो, तर ते पण मी ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काही धन आणि दागिने असतील ते पण ठेवायचं आहे. त्याला पण हळदी कुंकू अक्षदा आणि फूल घालून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला असे सुगड ठेवायचे आहे, म्हणजे धान्याची पण पूजा केली जाते. तर 5 किंवा 7 सुगड असे भरून ठेवायचे आहेत वेगवेगळ्या धान्यांनी. आणि तुमच्याकडे जर 7 सुगड असतील तर तुम्ही एक नाण्यानी भरून ठेवू शकता आणि एक बत्तासे, कारण लक्ष्मीला बत्तासे खूप आवडतात. नंतर
नैवेद्य म्हणून फळं ठेवलेली आहेत. आणि तुमचा फराळ झाला असेल तर तुम्ही फराळ पण ठेवू शकता. नंतर आपण जे सुवड धान्याने भरलेले आहेत तर त्याची पूजा पण करून घ्यायची आपल्याला. गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि छान सगळ्या बाजूनी पंत्या लावून घ्यायच्या आहे. नंतर आपल्याला आरती म्हणायची आहे. तर तुम्हाला ही माझी पूजा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.